ये 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 काय ग, कुठे होतीस एवढा वेळ? हा, आणि फोन कुठे आहे? ऑफ का केलास? सॉरी. बघू. हा कोणाचा फोन आहे ना? अरे तो बस स्टॉपवर सापडला मला आणि माझा फोन ऑफ झालाय. मग काय, मी ना खूप वेट केला की मोबाईल घ्यायला कोणी येईल येईल येईल, पण कोणच नाही आलं. मम्मी तो मोबाईल घेऊन घरी आले. 1 मिनिट, म्हणून तू हा मोबाईल घरी घेऊन आलीस? मी तुला सांगतोय आणि तुम्हाला सगळ्यांनाही सांगतोय, हे अशी कुठलीही बेवारस वस्तू घरी आणायची नाही. तुझे फोन आहे, कॉल हिस्ट्री बघायची, फोन करायचा आणि विचारायचा कोणाचा फोन आहे. हो ग मिनल, सुचलंच नाही मला हे. सुचला नाही काय? मिनल काहीतरी सांगू नकोस तिला. कोणाचाही फोन असू शकतो, चोर, अतिरेकी. बघू. योग्य व्यक्तीच्या हातात फोन पडणं फार महत्वाचं आहे. पण तू ती योग्य व्यक्ती नाहीयेस, कारण की तू दिवसभर यावर गेम्स खेळत बसशील आणि मग गेम करून हा फोन कसा तुझ्याकडे राहील याचा विचार करशील. आणि तू अति विचार करशील. बघू दे इकडे, काय लोक आहेत यार, साधा फोन सुद्धा लॉक करत नाहीत. कॉन्टॅक्ट मध्ये आई, बाबा, काका, मामी, काकू काही नंबर आहेत का बघ. नाही दिसत आहेत. मग मम्मा, डॅडी, पप्पा? नाही. वॉटसन, मिस्टर वॉटसन, त्या व्यक्तीला फोन कसा वापरायचा हेही माहिती नाही. कीपॅड लॉक नाहीये. याचा अर्थ ती व्यक्ती एकटी राहत असणार आणि साधारण 70 असणार. एक मिनिट. गरिबांचे शेरलॉक, गरिबांचे वॉटसन. गंमत अशी आहे की या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जी नावं सेव्ह केलेली आहेत ती साधारणपणे चिंगूस, टाइमपास, LOL, हंटर अशा नावाने केलेली आहे. कुठला 70च्या पुढचा माणूस ही अशी नावं ठेवेल? करेक्ट आहे. एक मिनिट सापडला. आईचा नंबर सापडला. हे बघ, मा लव. माय लव. इट्स मा लव. मेसेजेस वाचायचे नाहीत. कैवल्य फोन बंद करतो फोन. सुजय, काय तू नाही का वाचले सानाचे मेसेजेस? ते मी काळजीपोटी वाचले होते. हो ना, मग मला पण मेसेजेस वाचायचे आहेत, कारण हा फोन मला आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा नाही करायची. नाही, पूजा वगैरे करायचं असेल तर मग मी वापरतो बरं का, कारण माझा फोन हँग होतो. आणि काय माहितीये का, बेबो, चिंगूस, LOL, हंटर असे कॉन्टॅक्ट ज्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहेत ना, ती व्यक्ती कशी आहे मला बघायचंय. क्युरिओसिटी. काही करा, तसंही माझं कोणी ऐकतच नाहीये. वाचा तुम्ही, पण मी याचा निषेध करतोय. तू मला बोलव. A3 मी येईन. काय 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 म्हणजे तू मला बोलव. एनी टाइम, एनी प्लेस, एनीवेअर मी येईन. FYI, मी का बोलू? मी नाही बोलवणार. सांगितलं तर ACC. काय 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 ACC म्हणजे एनीबडी कॅन कम. तुलाही माहिती आहे आशू? EBDF नो. एव्हरीबडी ऑन डान्स फ्लोर नोज. काहीही आहे ही भाषा. प्लीज तुझ्या तू गप्प बस ना. तू वाच. मग तुला ज्यांना बोलवायचं त्यांना बोलव ना, मला कशाला सांगते? TIL दॅट अच्छाई का जमाना ही नाही रहा. हे काय? इमोटिकॉन आहे. TIL म्हणजे काय? अरे टुडे आय लर्न. युट्यूब रूटस. म्हणजे रेश्मा, तुलाही माहिती आहे सगळं? अरे नाही रे, माझी लहान बहीण आहे ना रेवा, ती असंच बोलते मेसेजवर, म्हणून माहितीये. कमाल आहे यार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला काही कळत नाही यातलं. नाही पण 1 मिनिट तुम्हाला सांगू का,
मला मुळातच भाषेत ही शॉर्ट फॉर्म वापरायची संकल्पनाच पटलेली नाही. कशासाठी? हा, आयुष्यात शॉर्टकट्स घ्यायचे आणि भाषेत हे असे शॉर्ट फॉर्म्स वापरायचे. भाषा किती सुंदर गोष्ट आहे. ती कशी उत्क्रांत होते, कशी तयार होते हे समजून न घेताच त्याला सुरीने असं कापायचं. खरं खुरं रागवण्याऐवजी रागाचे इमोटिकॉन पाठवतो. म्हणजे ज्याचे इमोटिकॉन नाही आहेत त्या भावनाच माहीत होणार नाहीत पुढच्या पिढीला. हे दोघही एकाही मेसेज मध्ये एकमेकांशी चांगलं बोलले नाहीयेत, पण तरी कळतंय किती प्रेम आहे एकमेकांवर. मग सांगायला हवं ना त्याने तिला किंवा तिने त्याला. कोणालाच कन्फेस करता येत नाही म्हणून मूर्खासारखं भांडत बसायचं, याला काय अर्थ आहे का? एक मिनिट मेसेज आलाय तिचा. काय तू ऑनलाईन दिसतोस तरी पण रिप्लाय का नाही करत आहेस? माहिती तुम्हाला एक्झिट 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 एक्झिट. परत आला मेसेज. काय? वाच वाच. ग ती म्हणते ब्लू टिक्स दिसतायत आणि 1 मिनिट अगो लास्ट सीन दिसतंय तरी रिप्लाय का नाही करत आहेस? रिप्लाय कर. नाही नाही, एक मिनिट. हा, एक मिनिट. जोपर्यंत तुम्ही मेसेज वाचत होता तोपर्यंत ठीक आहे. आता मेसेजला रिप्लाय करणं हे म्हणजे एथिकली रॉंगच नाही, तर हे म्हणजे एथिकली रॉंग, म्हणजे रॉंग क्राईम आहे. हा क्राईम. गपरे, मेसेज करावा लागेल. काय मेसेज करू? आय लव्ह यू महालव टाक. आय लव्ह यू महला. जेल. कळलं ना? जेल मध्ये जाणार तुम्ही सगळे. नाही करायचा तो मेसेज. आणि आय लव्ह यू तर अजिबात लिहायचं नाही. ही ऍक्च्युली करेक्ट आहे याचं. नको करायला असा मेसेज. काय आहे ना, त्यांचा जुळणार असेल ना तर आधीच तुटेल. हा आपण एक साधा मेसेज करू. हा, एक मिनिट. आता साधा मेसेज करायचं ठरलंय. हो. मग प्लीज तो तरी मी सांगेन तो करा. ली. आपल्या मित्राचा भ्रमणध्वनी आम्हास एका बस थांब्यावर मिळाला. तो आम्ही आमच्या घरी आणला. कृपया आपण घरी येणे करावे आणि हा भ्रमणध्वनी घेऊन जाणे करावे. ली ना. किती 1857 सालचा आहेस रे तू? हा, बोरिंग कुठचा. इथं एवढं इंटरेस्टिंग चाललंय, याचं काय रटाळ. ग बस तू. काय करायचं? बोला. हा, असं लिह. मग मगाशी फोन का नाही उचललास? आणि हा इमोटिकॉन टाक, चिडका. आणि पिवळा नाही हा, लाल. हा, 3 टाक. हा, टाकला. काय आलं? मी बोर झालीये BFFN चा रोल करून. BFFN. बेस्ट फ्रेंड्स फॉर नाव, BFFN. हा. मग कोणता रोल करायचा आहे तुला? हा इमोटिकॉन टाक आणि टाईप कर. बरोबर आहे ना? ही लगेच रिप्लाय करते राव. चिडली. मी कशाला सांगू? मला नाही सांगायचंय. घातलात घोळ. अरे नका असं करू. हे बघ, काही नाही होणार. गप्प बस. का? मला पण बोर झालंय BFFN चा रोल करून. आणि हा, CBCP. हे काय आहे आता? कॉफी ब्रेक साठी जाऊन फक्त कॉफी पिऊन. ए डायरेक्ट भिडायचं. हा. सांग. मला तुला काहीतरी सांगायचंय. मला येऊन भेट. डायरेक्ट. अरे काय लाजा बिजा विकून खाल्ल्यात का तुम्ही? कुठला इमोटिकॉन देऊया? डोळा मार. काय? अरे डोळा मार म्हणजे ते पाठवलं ना की सगळं नॉर्मल वाटतं. अरे ही एकदम तयार झाली. आला. ती विचारते कुठे? कुठे? ठरलं.
एक आउटस्टँडिंग क्लासी एकदम 7 समुद्र पलीकडच्या जागी बोलवायचं. माझ घर इथे. मग ना मी आधी कॉफी करते, मग कोथिंबीर वडी करू का, आणि थालीपीठ तर मी नक्कीच करेन, आणि गाजराचा हलवा करू का, बरेच दिवस केला नाहीये. वा ताई. अहो वंच, मी काय म्हणते, रांगोळी पण आणा ना, आणि चांदीची ताटं घालू, छान केळवणच करू त्यांचं. चमारी, इथं काय काय चाललंय काय, अजून त्यांचं पटलं पण नाहीये. थांब जरा, कॉफी कर फक्त. हा. 1 मिनिट. ही जी कॉफी करणार ना त्याचा चार्ज घेणार मी, कळलं? 1 मिनिट स्कॉलर, कट करू नको. चार्ज तर चार्ज. हे घे हे ठेव. आणि हे 10 रुपये टिप ठेव. हे घे. वाव. 1 मिनिट, इकडे दे, इकडे दे ते. नालायक, माझ्याच वॉलेट मधनं काढून मलाच टिप देतोय. बरं ठीक आहे, आता करू फायनली रिप्लाय. पाठव पाठव. इट्स सेंड. रिप्लाय आला. येस. येस. वाव, ती आता आपल्या घरी येणार आहे. पण ज्याचा हा फोन आहे त्याला कसा हा परत मिळणार आहे? इतका हुशार आहे मी, पण याचा विचार मी पण नाही केला. आपण तिला बोलवलंय म्हणजे त्यालाही बोलवायला हवं. पण कसं? कसं बोलवायचं? घ्या, सापडला. त्याच्या वडिलांचा नंबर सापडला. तुला कसं कळलं? हा माणूस स्वतःच्या मित्रांचे नंबर हंटर, टाइमपास, LOL अशा नावाने सेव्ह करतो. अर्थातच हा माणूस आपल्या वडिलांचा नंबर डॅडी, अब्बू किंवा बाबा अशा नावाने तर सेव्ह करणार नाही. असंच काहीतरी अतरंगी नाव असणार. हे घ्या, मेरे बाप पहले आप अशा नावानं सेव्ह केलाय त्याने नंबर. मेरे बाप पहले आप. इट्स काइंड ऑफ कूल. हे माझा सेल. हो या ना. नाही द्या, मी लगेच निघतो. नाही जरा या ना. ओके. ते ऍक्च्युली काय आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हणून तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट बघत होतो आम्ही. आणि आम्ही हा, तर ते तेव्हा तुमच्या फोनमध्ये एक, आणि तुझ्या या मोबाईलमध्ये एक मा लव असा नावाचा कॉन्टॅक्ट होता. तर त्या कॉन्टॅक्टला आम्ही OMG. OMG म्हणजे ओ माय गॉड. एवढं माहितीये मला. काय केलं काय तुम्ही? इथे बोलवलं. मी निघतो, नंतर येतो. ओके. हाय. लव. तू इथे का बोलवलंयस मला? हॅलो. नाही ते त्याने नाही बोलवलं, आम्ही बोलवलंय. म्हटलं तुम्ही OL बोलता ना ऑनलाईन, त्याच्याऐवजी जर F to F बोलला फेस टू फेस तर मग फिलिंग्स क्लिअर होतील. ते तेच असतं. बट हु आर यू? एक्झॅक्टली. हु आर यू? माय सेल्फ. तुला पण माहिती नाहीये, मग तरी शी अरे तू ह्यांच्या समोर प्रो टाकणार होतास मला? प्रपोज. शी अरे, दिस इज डिस्गस्टिंग. हू टोल्ड यू दॅट? मी तुला प्रो टाकणार आहे यांच्या समोर? तूच मेसेज केला होतास ना मला, यू आर. डू यू रिमेंबर? मी? हो. शी के के ओळखते. ओके ओके. तुला ना माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये. पण मी असं कुठे म्हणालोय?
पण जे म्हणायचंय ते तरी कुठे म्हणतोयस मग? पण मग बस. F9. F9 म्हणजे फाईन. I don't want to hear a word from you now. GTG. GTG म्हणजे गॉट टू गो. ए थांब, इकडे हो. इकडे हो. हो इकडे. खाली बसा. बसा खाली. ती कॉफी काय फुकट ठेवली का तिकडे? गप गिळायचं आणि 2 शब्द बोलायचे एकमेकांची. बसा. काय ग, तुला कळत नाही? हा मुलगा तुझ्यासाठी, तुला झोप येत नाही म्हणून रात्रभर मेसेज करत असतो तुला. तुझं आणि तुझ्या आईचं भांडण झालं तर हा तुला समजावतो, पण फक्त याला सांगता येत नाही म्हणून तू समजून घेऊ शकत नाहीस. हाऊ डू यू नो ऑल दिस? आणि काय रे बाळा, तुला कळत नाही? ही रोज रात्री झोपायच्या आधी तुला विल मिस यू असा मेसेज करते, आणि तू तिच्यावर कितीही चिडलास ना तरी ती तुला 1000 वेळा सॉरी म्हणते. तुम्ही आमचे चॅट वाचलेत? नाही नाही, आणि कळलंही नाही. शी अरे काय हे? मी जाते. CYO. ए CYO, हा CU ऑनलाईन म्हणजे काय आता ऑनलाईन झापणार आहे का त्याला? त्यापेक्षा आत्ता भांडणं, आत्ता बोल त्याला, म्हणजे नंतर प्रेमाने जवळ तरी घेता येईल. हो, ऑनलाईन फार तर स्माइलीज पाठवशील ना? बोला बोला, F to F बोला. अरे F to F म्हणजे फेस टू फेस सांगितलं होतं, फोन टू फोन नाही. अवघड आहे हो. हो ना. टाईप करून बोललं तर नाही का चालणार? प्लीज. किंवा मग आधी बोलून मग टाईप केलं तर? हा. ओके. के के TY. You don't trust me, TD. ऑल द टाइम. As if you TTT me. टेल द ट्रूथ. पण मी काहीच लपवत नाही. पण काही सांगत पण नाहीयेस ना? मी किती वेळा बोलले? TMB. टेल मी आय एम ब्युटिफुल. मी किती वेळा सांगितलंय I am you. आय मिस यू. But have you ever told me that? What? ILY? I love you. ILYF. आता इंग्रजीतला F कसा लागला? आय लव्ह यू फॉर एव्हर. TTH. TTH? टॉक टू द हँड. TTH. GTH. गो टू हेल. TYT. तुटलं, यांचं तुटलं. TYT. जाओ. Take your time. एकदम मिठी कशी मारली त्याने? काय मेसेज काय केला? काय काय मेसेज? अरे 100 असणार.
म्हणजे काय तुला नाही केलाय म्हणजे करत एनिस हा नंतर सांगतो किती वेळा सांगायचं. नाही सांग ना. ओ अरे एक्सो म्हणजे काय? TYSM. एक्सो म्हणजे TYSM. नाही थँक्स गायस. हॅलो गेले ते. एक्सो म्हणजे काय? एक्सो म्हणजे काय? टीव्ही काय त्यांना विचारतो. टीव्ही तूच विचार. ओके